एक म्हणजे ॲस्ट्रॉनॉमी आणि एक म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी. तर ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे खगोल आणि ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे त्या खगोलातल्या ग्रहस्थितीवरून आम्ही केलेलं प्रिडिक्शन किंवा सांगितलेलं भविष्य, म्हणजे त्याला ॲस्ट्रॉलॉजी असं म्हटलं जातं. आणि आक्षेप आहे तो ॲस्ट्रॉलॉजीवर आहे, ॲस्ट्रॉनॉमीवर आक्षेप नाही आहे. कारण खगोल हे सायन्स आहे, विज्ञान आहे, म्हणजे त्याचं आपल्याला ते सिद्ध करता येतं. आता उदाहरणार्थ ग्रहण ही खगोलीय घटना आहे. उत्तरायणारंभ, दक्षिणायनारंभ या सगळ्या खगोलीय घटना आहेत आणि त्या सगळ्या गणिताच्या आधारे आपण ते सिद्ध करू शकतो. आणि त्यामुळे ते वैज्ञानिक त्याला आधार आहे ॲस्ट्रॉनॉमीला. त्याच्यावरून आलेली जी ग्रहस्थिती आहे, म्हणजे आपण जेव्हा कुंडली मांडतो त्या कुंडलीवरून जेव्हा आपण एखाद्याचं प्रिडिक्शन करतो, ते प्रिडिक्शन करतानाचे जे काही आपल्याकडं प्राचीन ग्रंथातनं काही दिलेले असे म्हणू की आपण नियम दिलेले, या नियमाच्या आधारे मग पुढं ते अनुभवाने असं झालं की दुसऱ्याने एक वेगळे अनुभव घेतले आणि तो म्हणला की नाही हे थोडंसं असं असलं तरी त्या बाबतीत ते तसं वेगळं घडू शकतं. ह्याच्यातून मतभिन्नता एक प्रकारे थोडीशी निर्माण झाली आणि म्हणून मग आक्षेप घेतला जातो तो त्या ज्योतिषशास्त्रावर की जिचं फलज्योतिष आपण म्हणतो. आणि मुळात कोणत्याही शास्त्राला मर्यादा आहे, कोणत्याही शास्त्राला, प्रत्येक शास्त्राला मर्यादा आहे. त्या मर्यादांचं सुद्धा इथं नियमांचं पालन या ज्योतिषशास्त्रामध्ये मानलं गेलं पाहिजे.